नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रम्या व वसुंधराने मिळून काव्याचा बोका कापलेला असतो आणि तेव्हा काव्याला अतिशय दुःख होते व पार्थ तिचे सांत्वन करू लागतो आणि काव्या ही खूपच रडू लागते. तेव्हा पार्थ बोलतो, तुमचा खरा बोका तर मी आहे ना, मग तो तर नकली बोका होता. मग तुम्ही एवढं दुःख मानून घेऊ नका. हा तुमचा खरा बोका तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहील. आणि त्या दोघांची जवळीकता पाहून वसुंधरा आणि रम्याला मात्र अतिशय दुःख झालेले असते व रम्याला अतिशय राग आलेला असतो. तर मानिनी ही मनोमन खूपच आनंदित झालेली असते. तर तिकडे आपण पाहतो, जीवा हा आपल्या फॅनच्या नावाने नंदिनीसाठी एक चिठ्ठी लिहित असतो. नंदिनी मॅडम, मी जीवा सरांचा खूप मोठा फॅन आहे आणि जीवा सर हे तुमच्यावर खूप खूप प्रेम करतात आणि ते तुम्हाला मिळवण्यासाठी खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांना प्लीज माफ करा. अशी चिठ्ठी लिहित असताना त्यावेळेस त्या ठिकाणी अचानकपणे नंदिनी येते आणि नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते, म्हणजे याचा अर्थ एवढे दिवस फॅन्सच्या नावाने जो बुके आणि चिठ्ठी पाठवली जात होती ते सर्व तुम्ही लिहित होतात. आणि तेव्हा जीवा अतिशय गोंधळून जातो आणि नंदिनीला मात्र अतिशय राग आलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला माफ करणार का? त्याचबरोबर रम्याचा डाव उलटल्यामुळे पार्थने काव्या यांच्यामधील गैरसमज दूर होणार का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.